नमस्कार, नवेक्षितिज चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. पुन्हा एक सकारात्मक विचार तुमच्यासाठी. ज्यावेळेस आपल्याला वाटतं की सगळं काही संपलं, हताश होतो, उदास होतो आपण आणि आपल्या आजूबाजूला पूर्ण काळोख अंधार दाटलेला असतो, त्याच वेळेस एक आशेचा किरण कुठून ना कुठून आपल्यापर्यंत पोहोचत असतो. एक गोष्ट मित्रांनो लक्षात ठेवायचं की ज्यावेळेस सूर्यास्त होतो त्याच्यानंतरच सूर्योदय होणार असतो. काळ्याकुठ्ठ अंधार नंतरच पहाट आणि सकाळ होणार असते, हे नेहमी लक्षात ठेवायचं. इथे पहा, एक झाड पूर्ण सुकलेलं आहे, खोड असं त्यालाही वाटत असेल की सगळं काही संपलं, पण असं नाही. त्यालासुद्धा छान पालवी फुटलेली आहे, त्यालासुद्धा छान असे कोंब त्याचे धुमारे आलेले आहेत. पुढे वाळवंटामध्ये एक तहानलेला माणूस खूप भटकत आहे, त्याला खूप तहान लागले, त्यालाही वाटत असेल आता सगळं संपलं, पण असं नाही. थोड्याच वेळात त्याच्या समोर त्याला पाण्याचा झरा दिसत आहे. पुढे समुद्रामध्ये वादळी वाऱ्यामध्ये एक नौका सापडले. त्या नौकेमध्ये बसलेल्या लोकांना सुद्धा असं वाटत असेल की सगळं काही संपलं, पण असं नाही. पुढील चित्रात आपल्याला दिसतंय की थोड्याच वेळात समुद्र शांत झालाय आणि ती नौका शांतपणे किनाऱ्याला लागलेली आहे. म्हणूनच आपल्याला वाटतं तसंच होतं असं नाही. पुढील चित्रात पहा, एक शेतकरी जमिनीमध्ये बसलेला आहे. जमिनीला पूर्ण चिरा गेलेत, हताश उदास. त्यालासुद्धा असं वाटतंय की आता सगळं संपलं, पण असं नाही. दुसऱ्या चित्रात आपल्याला दिसतंय की त्याची जमीन छान अशी हिरवीगार झालेली आहे. जमिनीमध्ये छान पीक आलंय. आभाळावरती पहा, पावसाचं वातावरण पाहायला मिळतंय. म्हणजे छान असा पाऊस पडलेला आहे आणि पावसामुळे त्याची जमीन हिरवीगार झालेली आहे. म्हणजे कोणत्याच गोष्टीला कधीही आपण म्हणायचं नाही की हे इथे सगळं संपलेलं आहे. केव्हाही छान सुरुवात होऊ शकते, लक्षात ठेवायचं. पुढे पहा, सगळ्यात महत्त्वाचं, राखेतून उभा राहणारा फिनिक्स पक्षी. जर राखेतून फिनिक्स पक्षी उभा राहू शकत असेल आणि उंच भरारी घेऊ शकत असेल, तर मित्रांनो आपण का नाही? जर आपल्यामध्ये जिद्द, आत्मविश्वास आणि मेहनत करण्याची तयारी असेल, याला फक्त आपण कधी राख होऊ द्यायचं नाही. हे जर आपल्या बरोबर असतील, तर आपण कुठेही, केव्हाही, कोणत्याही परिस्थितीमध्ये फिनिक्स पक्षाप्रमाणे खंबीरपणे उभे राहू शकतो, भरारी घेऊ शकतो. हे लक्षात ठेवायचं. कोणत्याही परिस्थितीमध्ये हार मानायची नाही, लढण्याची तयारी ठेवायची. धन्यवाद. जर आवडलं असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.